नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. ही आहे मी राहते ती सोसायटी आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात माझ्या घराची टूर. सुरुवात करूया या मेन प्रवेशद्वारापासून. तर प्रवेशद्वाराशी एका बाजूला मी असं हे एक छोटंसं शूरॅक बनवलं आहे. बाजूलाच जो काही किचन ओट्याचा कॉर्ड्स उरला होता त्यामधीलच एक तुकडा मी रांगोळीसाठी बनवला आहे, ज्यावरती सध्या रांगोळी तुम्हाला दिसत नसेल पण मी ती काढणार आहे थोड्या वेळाने. आणि हा आहे मेन प्रवेशद्वार. डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. बाजूलाच सुंदर अशी ही आमची नेम प्लेट. आणि हो, आपण मराठी आहोत, महाराष्ट्रीयन आहोत, म्हणूनच मी नेम प्लेटसुद्धा मराठीमधून बनवली आहे. इथे आहे हा सागवानी उंबरा. बिल्डरनी उंबरा दिलेला नव्हता, तो आम्ही हा खास बनवून घेतला आहे, ज्याला छान असं पॉलिशसुद्धा केलेला आहे. आणि हा आहे माझ्या घराचा फॉयर एरिया. तर आमच्या फ्लॅटला फॉयर एरिया आहे. घरामध्ये प्रवेश करताच नजर पडते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं. तर असा हा माझा फॉयर एरिया आहे, जो खाली मी इथे उरलेलाच कॉर्ड्स टाकला आहे आणि स्टोरेज बनवला आहे. तर हा तोच कॉर्ड्स आहे जो मी किचन ओट्यासाठी आणला होता आणि जो शिल्लक होता. तर एक छानसा फ्लॉवर पॉट ठेवला आहे. हा एरिया वेगवेगळ्या प्रकारे सजवता येतो. आणि इथे बघू शकता की पॅरेलल मी मिरर लावले आहेत, त्यामुळे किती छान रिफ्लेक्शन पडलं आहे, एक इल्युजन क्रिएट झालं आहे. खूप सारे महाराज दिसत आहेत आपल्याला यामध्ये. मेन डोअरच्या पाठीमागे जी वॉल आहे त्या वॉलवरती असे हे खूप सारे माझ्या मिस्टरांचे मेडल्स आहेत. फॉयर एरियामधून आतमध्ये नजर टाकली की असं काहीसं दिसतं आमचं घर. तर चला मग तुम्हा सर्वांचं आमच्या या घरात खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आपण बघूया की कशा पद्धतीनं आम्ही ते सजवलं आहे. अगदी सुरुवातीलाच हे गोंडस असे 2 नॅचरल प्लांट्स आहेत जे आपल्या स्वागतासाठी उभे आहेत. आणि हो, हे घर या घराचा कोपरा न कोपरा अगदी मी नॅचरल प्लांट्सनी सजवला आहे. तर इथे बघू शकता हा आहे आमचा सोफा आणि सोफ्याचा जो कॉर्नर क्रिएट झाला आहे तिथे सुद्धा मी असं हे एक झिझी प्लांट ठेवलं आहे, जे अगदी क्यूट दिसत आहे इकडे आणि पॉझिटिव्ह वाटतं अगदी झाडांच्या सानिध्यामध्ये. सोफ्याच्या पाठची जी वॉल आहे ती अशा पद्धतीनं अगदी साधी डिझाईन बनवून, जी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, जिला युरोपियन थीम बोलतात, फ्रेंच वॉल बोलतात, ते मी बनवलं आहे. अगदी स्वस्तात आणि छान बनते ही डिझाईन, दिसायला अगदी सुंदर दिसते. जेव्हा गॅलरीकडे आपण जातो त्या गॅलरीकडून असा काहीसा हा हॉल दिसतो. हे आहे आमचं TV युनिट. अगदी मी साधं आणि सिंपल ठेवलं आहे. हे TV युनिटच्या एका बाजूला लुअर्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे असे निश क्रिएट केले आहेत, जिथे माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे अगदी वरती. आणि इथे आहे सुंदर अशी बुद्धांची मूर्ती, जी शांततेचं प्रतीक आहे आणि प्रत्येक घरात असायलाच हवी अशी क्यूट अशी ही मूर्ती आहे. अगदी लाईटवेट आहे पण दिसायला इतकी सुंदर आहे ही, बघता क्षणीच मला ही शॉपमध्ये आवडली होती. पुन्हा इथे माझा एक सुंदर असा मनी प्लांट आहे, नॅचरल प्लांट आहे, बांबू प्लांट बोलतात याला. आणि इथे माझ्या मुलाची लहानपणीची एक सायकल आहे छोटी. ही जी विठ्ठल मूर्ती आहे, बरेच जण मला विचारतात कुठून आणली, तर माझ्या ऑफिसमधील कलिगनी मला ही भेट दिली आहे. तर असं हे सुंदर असं आमचं साधं असं TV युनिट आहे. लिव्हिंग रूम आम्ही डबल पॅनलच्या कर्टनने असा छान सजवला आहे, ज्यामध्ये साधे कर्टन्स आणि शियर कर्टन्स आहेत, जे व्हाईट कलरमध्ये आहेत. शियर कर्टन्समुळे अगदी लिव्हिंग रूमचा लुकच चेंज होतो, खूप छान वाटतं. आणि जेव्हा ऊन पडतं गॅलरीमध्ये आणि ते ऊन जेव्हा ट्रान्सफर होऊन या कर्टन्समधून आतमध्ये येतं ना, तेव्हा तर घर अजूनच सुंदर दिसतं. चला मग आता आपण बघूया आमची बाल्कनी, आमचं गार्डन, टेरेस गार्डन. बाल्कनी मी आर्टिफिशियल लॉन आणि नॅचरल प्लांट्सनी सजवली आहे, ज्यामध्ये हा एक आर्टिफिशियल प्लांटसुद्धा आहे. ज्यांनी माझ्या जुन्या घराची टूर पाहिली आहे त्यांना नक्कीच माहिती असेल की या ज्या फ्रेम्स होत्या आणि जो प्लांट होता तो जुन्या घरातीलच आहे. कपडे सुकवण्यासाठी मी इथे इझी टू ड्रायची सुद्धा सोय केली आहे. आणि या आर्टिफिशियल लॉनमुळे खूप डोळ्याला छान वाटतं. हॉलमधून ग्रीनरी दिसते छान अशी आणि गॅलरीमधून दिसणारा हा व्ह्यू आहे माझ्या सोसायटीचा. तर तुम्ही बघू शकता
की सुंदर असं एक तुळशी वृंदावनसुद्धा आहे माझ्याकडे, आणि जे असायलाच हवं प्रत्येक घरामध्ये. आपल्या फ्लॅट सिस्टममध्ये अंगण नसतं, तर बाल्कनी म्हणजेच आपलं अंगण आहे, म्हणून मी अंगणात असं हे तुळशी वृंदावन ठेवलं आहे. हा एक जुना टिपॉय आहे, ज्यावरती सुद्धा असे माझे रिसेंटलीच आणलेले छोटेसे असे हे माझे इंडोअर प्लांट्स आहेत. तर गॅलरीमधून हॉलचा लुक हा असा दिसतो. इथून आतमध्ये आल्यानंतर असा इथे एक मी छोटासा पफी ठेवला आहे, आणि या वॉलवरती मोठं असं एक घड्याळ लावलं आहे. इथून बघूया आता सेंटरलाच असणारं माझं देवघर. आणि हो, घराच्या अगदी मध्यभागीच मी मंदिर बनवलं आहे, कारण हीच एक अशी दिशा सापडत होती मला की जी देवघरासाठी योग्य असेल. तर देवपूजा करताना माझं तोंड हे पूर्वेला होतं आणि देवांचं तोंड हे पश्चिमेला आहे. गणेशाची सुंदर अशी मूर्ती आणि अगदी घंट्यांनी मी हे मंदिर सजवलं आहे. ओम, श्री, स्वस्तिक असे हे 5 प्रकारचे आपले सिम्बॉलसुद्धा लावले आहेत. आतमध्ये आल्यानंतर हा आहे डायनिंग स्पेस, जिथे मिरर वॉल दिसते तुम्हाला, आणि मिरर वॉलच्या दोन्ही बाजूला मी असं निश क्रिएट केलं आहे, जिथे मला काही कोट्स लावायचे आहेत, फोटो फ्रेम्स लावायचे आहेत, जे काम अजूनही बाकी आहे. किचन पाहिलं तुम्ही, अगदी साधं असं माझं किचन आहे, खूप असं फॅन्सी नाही आहे, कारण आमची लाईफस्टाईल खूप साधी आहे. फ्रीज आणि किचन ओटा याच्यामध्ये जी जागा क्रिएट होत होती, तिथे माझ्या मिस्टरांनी मेजरमेंट घेऊन असं हे छोटंसं एक रॅक ॲमेझॉनवरून मागवलं आहे, ज्यामध्ये मी कांदा, लसूण आणि हातपुसायचे कपडे आणि बाकीचं काही मिसलेनियस साहित्य ठेवते. त्याच्याच वरती कॅलेंडरसाठी मी जागा बनवली आहे. एकच असा हा शेल्फ मी ओपन ठेवला आहे आणि हायलाईट केला आहे एक स्पॉटलाईट काढून. किचन टॉवेल अडकवण्यासाठी हे मी हँगर ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं आहे. हा आहे माझा 3 बर्नरवाला हॉब, जो मला खूप आवडतो. स्पेसियस आहे, क्लीन करायला खूपच इझी जातो. किचनमध्ये स्पेस भरपूर असल्यामुळे आम्ही डक्टवालीच चिमणी घेतली आहे इकडे. बिल्डरनी दिलेला ब्लॅक कलरचा ओठा काढून आम्ही इकडे कॉर्ड्समध्ये व्हाईट कलरचा ओठा बसवला आहे, आणि त्यामध्येच असं हे ब्लॅक कलरचं कॉर्डचंच एक सिंक आहे. ही गॅस पाईप आहे जी इथपर्यंतच आली आहे. तुम्ही पाहिलं असेल तर घरामध्ये आतमध्ये मी ओट्यावरून भिंतीवरून म्हणजेच पाईप ती येऊ दिली नाही. त्यांना रिक्वेस्ट करून ती तिथूनच आतमध्ये घेतली आहे आणि किचन कॅबिनेटमधून ती फिरवून हॉबपर्यंत गेली आहे. तर छोटासा असा एक फॅन आहे वरती, आणि असं हे साधं सिंपल असं माझं किचन आहे, जे मला पर्सनली खूप आवडतं. तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा. सिंकच्या वरतीच केंटसाठी सुद्धा एक कप्पा केला आहे, आणि असं काहीसं दिसतं माझं ओव्हरऑल किचन. आणि किचनमधून हा जो काही दरवाजा आहे, ही जी काही चौकट आहे, ही जाते ड्राय बाल्कनीकडे. तर चला आता ड्राय बाल्कनी बघूया. ड्राय बाल्कनीमध्ये मी जे ओरिजिनल सिंक होतं बिल्डरने दिलेलं, ते सिंक बसवलं आहे, आणि त्याच्याचवरती या ज्या काही पाईप्स होत्या त्या हाईड करण्यासाठी एक आर्टिफिशियल इथे वेल लावली आहे. म्हणजे भांडी घासताना सुद्धा मनाला कसं बरं वाटलं पाहिजे. ग्रीन कलर अगदी सुकून देतो, शांत वाटतं ग्रीन कलरकडे बघितल्यानंतर. विंडो एक इथे छोटीशी अशी एक विंडोसुद्धा आहे. हाऊसकीपिंगचं साहित्य ठेवण्यासाठी मी असं एक कॅबिनेट इकडे बनवून घेतलं आहे, ज्याच्यावरती गॅस मीटर आहे, म्हणजे बाहेरच्या बाहेर रिडिंगसुद्धा तो माणूस येऊन घेऊन जाऊ शकतो. आता भांडी धुवून ठेवलेली आहेत मी इथे. जो आतमधला ओटा निघाला आहे तो मी इकडं असा ॲडजस्ट केला आहे, आणि याची उंची अशी कमी जास्त प्रमाणात ॲडजस्ट केली आहे, कारण माझ्या मशीनला वरती थोडंसं व्हेंटिलेशन असावं म्हणून. एका साईडला कचऱ्यांचे डबे ठेवले आहेत. इथे वरती असे 2 सुंदर असे मनी प्लांट आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना की घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये इंडोअर प्लांट्स आहेत. प्लांटच्याच बाजूला छोटे एक हँगर आहे लहान कपडे सुकवण्याचं. किचनच्या अपोजिट साईडला आहे अशी विंडो. बिल्डरनी देताना ही विंडो अशी नव्हती, तर विंडोचा जो काही ट्रॅक असतो तो पाठीमागे सरकवला गेला आहे, आणि तिथे जी काही स्पेस अवेलेबल होती त्या स्पेसमध्ये प्लायमध्ये लॅमिनेट लावून असं छानपैकी विंडोला 4ही बाजूनी कव्हर करण्यात आलं आहे, आणि तिथे सुंदर अशी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. आणि या विंडोमध्ये सुद्धा मी असा एक नॅचरल प्लांट ठेवला आहे. चला आता इथून आतमध्ये जाऊया. आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला आहे कॉमन वॉश बेसिन एरिया, आणि डाव्या बाजूला आहे माझ्या मुलाची रूम. तर इथे बिल्डरनी जो काही वॉश बेसिन दिला होता ते काढून आम्ही हा एरिया अशा पद्धतीनं सजवला आहे.
या वॉश बेसिनच्या खाली जो काही काउंटर बनवला आहे इथे सुद्धा हा किचनचाच उरलेला कॉर्ड्स वापरला आहे आणि एका बाजूला नॅचरल हा स्नेक प्लांट आहे आणि एका बाजूला आपला हँडवॉश वगैरे ठेवला आहे. गोल्डन कलरचा नळ आहे, एक छान असा मिरर आहे आणि सगळ्यात वरती इन्व्हर्टरसाठी बॉक्ससुद्धा बनवला आहे. हा आहे छोटा असा वायफायचा स्माइलीवाला बॉक्स जो मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला आहे आणि इथे काही स्पॉटलाईट काढल्या आहेत. आम्ही काय केलं आहे, बिल्डरनी जे साधे डोअर दिले होते त्या डोअर्सना असं मॉडिफाय केलं आहे. दोन्ही बाजूला पुढे आणि पाठी 4 mmचे MDF लावलं आहे आणि त्या MDFवरती नंतर लॅमिनेट लावलं आहे. आता बघूया आपण माझ्या मुलाची रूम. ही जी वॉल आहे इथे 2 फोकस लाईट काढून ठेवले आहेत ज्याच्यामध्ये मुलाचे फोटो फ्रेम्स येणार आहेत. इथे समोर मला एक गिटार लावायची आहे आणि इथे बघू शकता तर ही सुद्धा विंडो पाठीमागे सरकवून ट्रॅक तिचं छान असं सिटिंग अरेंजमेंट इथे बनवली आहे आणि इथे हे एक रबर प्लांट आहे जो हा कॉर्नर खूप छान बनवतं. तर इथे माझ्या मुलाचा कॉम्प्युटर आहे, त्याचा स्टडी टेबल आहे आणि हो थोडंसं वास्तुशास्त्रसुद्धा फॉलो केलं गेलं आहे. मुलांचा चेहरा हा अभ्यास करताना नेहमी उत्तरेला झाला पाहिजे अशा पद्धतीनं हा डेस्क बनवला आहे. वरती काही ओपन निश ठेवले आहेत जिथे त्याचे बुक्स आहेत आणि तिथे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर छोटे छोटे 2 नॅचरल प्लांट्स मी ठेवले आहेत आणि तो कॉर्नर सजवला आहे. तर अशी काहीशी दिसते माझ्या मुलाची रूम. स्टडी टेबलच्या बाजूला एक व्हर्टिकल मिरर आहे आणि वरती फॉल सिलिंगची डिझाईन ही अशी घेतली आहे आणि ॲटम बर्डचा रिमोटवाला याचा फॅन आहे. घरातील सगळेच फॅन रिमोटवाले आहेत. विंडोसाठी ब्लाइंड यूज केला आहे. विंडोमधून जेव्हा आपण अपोजिट साईडला पाहतो तेव्हा असा हा वॉर्डरोब आहे आणि या वॉर्डरोबच्या बाजूला तुम्हाला हा जो कप्पा दिसतोय ज्यामध्ये हॉरिझॉन्टली लाईन्स टाकून सागवानमध्ये ही डिझाईन बनवलेली आहे आणि व्हेंटिलेशन आहे. तर हा कप्पा आहे आपले वापरलेले कपडे ठेवण्याचा. जनरली दरवाजाच्या पाठीमागे जी आपण कपडे अडकवतो ती न अडकवता असा हा आम्ही सेपरेट एक कप्पा बनवला आहे. आता या पॅसेजमधून आतमध्ये जाताना पुन्हा कॉमन वॉश बेसिनच्या पुढे आल्यानंतर हे कॉमनचं टॉयलेट आहे, वॉशरूम आहे. दोन्ही वॉशरूम हे वेस्टर्नच आहेत. या बाथरूममध्ये सोलार सिस्टम नसल्यामुळे गिझर लावला आहे आणि आता इथून आतमध्ये आल्यानंतर ही आहे आमची बेडरूम, मास्टर बेडरूम, जी ग्रे आणि व्हाईट कलरमध्ये तुम्हाला दिसेल. समोरच आहे हा वर्किंग स्पेस जो मॅक्झिमम मी यूज करते. इथे हा आहे एक छोटासा मनी प्लांट आणि जे काही इथे कप्पे बनवले आहेत त्यामध्ये मी काही माझे बुक्स ठेवले आहेत आणि समोर एक छोटी विंडो आली होती तिलासुद्धा असं ब्लाइंड लावून म्हणजे ब्लाइंड्स कर्टन लावले आहेत. खाली इथे बुद्धाच्याच कुंडीमध्ये मी झिझी प्लांट लावला आहे. इथे सुद्धा काही स्टोरेज सिस्टम केली आहे आणि हा जो कप्पा आहे तो यूज केलेले कपडे ठेवण्याचा आहे. डेस्कच्याच वरती एक स्पॉटलाईटसुद्धा हँगिंग लॅम्पसुद्धा काढला आहे आणि हे आहे आमचा वॉर्डरोब. तर इथे सुद्धा जी काही विंडो आली होती त्या विंडोला ग्रे कलरमध्येच कवर करण्यात आलं आहे प्लाय आणि लॅमिनेटमध्ये आणि सिटिंग अरेंजमेंट बनवली आहे जी छानपैकी निवांत क्षणी बसण्यासाठी चहा कॉफी घेण्यासाठी अगदी यूजफुल आहे. इथे जे काही मी हे ओपन निश क्रिएट केले आहे तिथे मला काही आर्टिफॅक्ट्स घ्यायचे आहेत अजून, पण त्या अगोदर मी तात्पुरतं इथे याला छोट्या छोट्या अशा मिनी इंडोर प्लांट्सनी सजवलं आहे. आणि या फोकस लॅम्पच्या खाली एक फॅमिली पिक्चर किंवा आम्हा दोघांची एक फ्रेमसुद्धा मला बनवायची आहे. तर अशी काही माझी कामं पेंडिंग होती त्यामुळंच मी होम टूर बनवत नव्हते. बेडच्या एका बाजूला असा हा माझा ड्रेसिंग टेबल आहे जो मी अगदी सिंपल ठेवला आहे. खाली जे काही ड्रॉवर बनवले आहेत त्या ड्रॉवरमधील एक कप्पा बाहेर निघतो ज्यावरती कुशन आहे आणि मी बसून छानपैकी माझा मेकअप करू शकते. विंडोमध्ये एका बाजूला वेइंग मशीन ठेवला आहे आणि विंडोमधून बाहेर बघितलं तर व्ह्यू हा गार्डनचा दिसतो. तर तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल घरातून दिसणारा बाहेरचा व्ह्यू हा कॉमन आहे आणि हा एक सुंदरसा नॅचरल प्लांट. तर अशी काहीशी ही आमची बेडरूम आहे. बेडरूममधून जेव्हा आपण बाहेर बघतो तर तेव्हा पूर्णपणे घराचा तो कोपरा दिसतो म्हणजे हॉल दिसतो, अगदी TV युनिट दिसतं. तर शियर कर्टन्स आणि दुसरे साधे कर्टन्स जे डी डेकोर कंपनीचे आहेत ते वापरून विंडोलासुद्धा असं सजवलं आहे छानपैकी.
आता बघूया आपण बाथरूममध्ये जे काही बिल्डरने दिलेलं वॉश बेसिन होतं ते काढून आम्ही इथे रूमच्याच कलरला मॅच होईल असं ग्रे आणि व्हाईट कलरमध्ये वॉश बेसिन घेतला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बाथरूममध्ये बिल्डरनी सोलर सिस्टम दिलेली आहे, त्यामुळे इथे गिझर बसवावा नाही लागला. आणि जे काही हे स्टोरेज बनवलं आहे, या स्टोरेजच्या वरती असा एक सुंदरसा मोठा मिररसुद्धा आहे. आणि या स्टोरेजचा वापर इतका छान झाला आहे मला की मी त्यामध्ये माझं व्हॅक्यूम क्लीनर ठेवलं आहे, त्याच्या ॲक्सेसरीज ठेवल्या आहेत, बाथरूम क्लिनिंगचं साहित्य, ब्रश, असं खूप काही साहित्य यामध्ये बसलं आहे. त्यामुळे खूप छान असा वापर झाला आहे त्या स्टोरेजचा. दोन्ही बाथरूममध्ये मिरर पार्टिशन करणं अजून बाकी आहे, ते हळूहळू करायचं आहे पुढे जाऊन. आणि अशी आहे आमची ही मास्टर बेडरूम. संध्याकाळच्या वॉर्म लाईटमध्ये म्हणजे येल्लो लाईटमध्ये घर कसं दिसतं हे आता बघूया. तर टी व्ही युनिटच्या फक्त मी येल्लो लाईट चालू केले आहेत, तर असं दिसतं. किती छान वाटते ना. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स वापरल्या आहेत घरामध्ये, त्यामुळे मूडनुसार आपण आपल्या लाईटची थीम बनवू शकतो. आता मी फक्त काही येलो लाईट चालू केल्या आहेत आणि त्याही मोजक्या. रात्रीच्या वेळेला तुळशी वृंदावनामध्ये मी असं छान असा दिवा लावते आणि हा दिवा बसेल असंच तुळशी वृंदावन मी शोधून आणलं आहे. आणि हे सुद्धा कॉर्ड्समध्ये आहे, अगदी दिसायला सुंदर आहे. आणि गॅलरीमधून रात्रीचा आमच्या सोसायटीचा व्ह्यू कसा दिसतो ते बघूया. गार्डनमधल्या सगळ्या लाईट्स ऑन झाल्या की हे असं सुंदर असं वातावरण होतं आणि अशी छान अशी सोसायटी दिसते आमची. छान वाटते ना बघायला. तर गॅलरीमध्ये बसूनसुद्धा खूप छान असा टाईमपास होतो. बेडरूममधील काही लाईट्स ऑन केल्यानंतर बेडरूमचा लुक कसा दिसतो आहे आता ते बघूया आपण. आणि काही माझ्या मैत्रिणी असं बोलल्या की मी जेव्हा खर्च सांगितला या इंटेरियरचा की जवळपास 18 लाख रुपये आम्हाला इंटेरियरचा कॉस्ट आला होता, तर तो कसा आला. तर घरामध्ये जे काही लॅमिनेट यूज केलं आहे ते पूर्णपणे रॉयल टचचं आहे. कर्टन्स डेकोरचे आहेत आणि जो काही प्लाय वापरला आहे तो ग्रीन पॅनलचा प्लाय आहे, जो वॉटरप्रूफवाला आहे. वॉटर रेजिस्टन्ससुद्धा नाही, तर डायरेक्ट वॉटरप्रूफवाला जो हाय रेटवाला आणि हाय ग्रेडवाला आहे. पूर्ण घरामध्ये तोच प्लाय फिरवण्यात आला आहे, त्यामुळे कॉस्ट थोडासा जास्त गेला आहे. पूर्ण घरातील फर्निचरमध्ये जे काही हिंजेस वापरले आहेत ते हेतीजचे आहेत. आणि किचनचा जो काही ओटा चेंज केला, जे काही सिव्हिल वर्क झालं तिथे सुद्धा खूप खर्च आला आहे. कारण जो काही आपण कॉर्ड्स घेतो त्या कॉर्डच्या क्वालिटीनुसार त्याचा रेट असतो. किचन कॅबिनेटमध्ये जे काही इनोटेक यूज केले आहेत, म्हणजेच ज्याला टँडम्स बोलतात, त्यालासुद्धा स्टीलच्या ट्रॉलीपेक्षा तिप्पट खर्च येतो. तर तो एक कॉस्ट वाढला. आणि अजून म्हणजे जी काही मिरर वॉल बनवली आहे ती वॉलसुद्धा मोठी आहे आणि मिरर वॉललासुद्धा खर्च बऱ्यापैकी आहे. पूर्ण घरामध्ये जे काही वॉश बेसिन चेंज केलं, सिंक चेंज केलं, जे काही अप्लायन्सेस घेतले आहेत वेगळे, टी व्ही फक्त जुना आहे, बाकी अप्लायन्सेससुद्धा सगळे नवीन आहेत. हॉबच फेबरचा जो आहे तो 28,000चा आहे. तर अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे पूर्ण घराचा कॉस्ट वाढला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, आमचं हे घर आवडलं असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. ज्यांचं कोणाचं फर्निचरचं काम होत असेल त्यांना नक्कीच काही आयडियाज या व्हिडिओमधून भेटू शकतील. लवकरच भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.